पोलीस असल्याची बतावणी करून दरोडा. नालासोपाऱ्यात सराईत टोळी जेरबंद. नालासोपाऱ्यात पोलीस असल्याची बतावणी करून दरोडा टाकणाऱ्या सराईत टोळीला आचोळे पोलिसांनी अवघ्या 4 तासात जेरबंद केले. युको बँकेतून पैसे काढल्यानंतर फिर्यादीला आम्ही क्राईम ब्रांचचे पोलीस आहोत असे सांगत जबरदस्ती कारमध्ये बसवून 2,69,000 रुपयांची लूट करण्यात आली होती. तांत्रिक तपास आणि सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे 5 आरोपींना अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून रोख रक्कम, कार, 3 मोटारसायकली आणि मोबाईल असा तब्बल 14,99,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय. पुढील तपास पोलीस करत आहेत. ब्युरो रिपोर्ट, सिंधू प्रभात, नालासोपारा. आचोळे पोलीस ठाण्याच्या हद्दीतली घटना आहे. यातला फिर्यादी नामे नितेश उमेश सुरजन हा त्याच्या मित्रांसह युको बँक जी लिंक रोडवर आहे तिथे 2,70,000 रुपये काढण्यासाठी बँकेत गेला होता. तर तिथे काही लोकांनी त्याच्याजवळ येऊन आम्ही क्राईम ब्रांच ठाणे येथील पोलीस आहे असे सांगून त्या फिर्यादीसह त्याच्या मित्रांना त्यांनी सोबत आणलेल्या इर्टिगा गाडीमध्ये बसवून त्यांना स्मशान रोड या ठिकाणी घेऊन गेले आणि त्यांच्याकडची संपूर्ण रक्कम ही त्यांना मारहाण करून त्यांना धाक दाखवून त्यांच्याकडनं काढून घेतली होती. सदरचा गुन्हा दाखल झाल्यावर हा प्रकार गंभीर असल्याने तात्काळ आम्ही वरिष्ठांच्या मार्गदर्शनाच्या प्रमाणे आपल्या डीबी टीमला आदेश दिला होता. त्याच्यावरनं त्यांनी ते युको बँक आणि त्या परिसरातले जे सीसीटीव्ही आहेत ते सर्व त्याचा शोध घेतला. त्याच्यावरनं त्यांना एक त्यातील आरोपी निष्पन्न झाला. त्याच्या हालचालीवरनं त्याला आपण ताब्यात घेऊन त्याच्याकडे अधिक चौकशी केली असता त्यांनी सदरचा गुन्हा कबूल केला आणि त्याच्यासोबत असलेले इतर जे 4 सहकारी आहे ते सुद्धा निष्पन्न झाले आणि त्यांना सदर गुन्ह्यामध्ये अटक करण्यात आलेली आहे. यामध्ये हे जे झिरो पोलीस होते आणि त्यांच्यावर कटक लागलेली कोण होता, पत्रकार काय सांगायचं? त्यातला एक आरोपी जो आहे तो स्वतःला पत्रकार म्हणून त्याने त्याचं कार्ड दाखवायचं आणि इतर जे होते तर ते सांगायचे की आम्ही क्राईम ब्रांचचे पोलीस आहोत असं हे करून ते बँकेत येणाऱ्या लोकांचे पैसे काढून घ्यायचे, त्यांना दमदाटी देऊन त्यांचे पैसे लुटायचा असा हा प्रकार असल्याचे ते निष्पन्न झाले आहे. लोकांना काय आवाहन करणार? लोकांना आवाहन करतो की आपल्यासोबत जर असा कुठं प्रकार झाला असेल किंवा काही या पद्धतीचा निष्पन्न होत असेल तर त्वरित आपण आचोळे पोलीस ठाणे किंवा संबंधित पोलीस ठाण्याला संपर्क करून याबाबत माहिती द्यावी जेणेकरून भविष्यामध्ये अशा प्रकारांना आळा घालता येईल.